निर्जला एकादशी 2026. निर्जला एकादशीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका हे 3 पदार्थ, नाहीतर भोगावे लागू शकते दुःख, दारिद्र्य आणि कष्ट. निर्जला एकादशी 2026. या चुका टाळा. चुकूनही करू नका या चुका, नाहीतर निर्जला एकादशी व्रताचे फळ मिळणार नाही. निर्जला एकादशीच्या दिवशी नेमकं काय करावं, नेमकं काय टाळावं, तर याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, निर्जला एकादशीच्या दिवशी नकळत केलेली एक छोटी चूक सुद्धा आपल्या व्रताचे पुण्य कमी करू शकते. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत असे 3 पदार्थ जे निर्जला एकादशीच्या दिवशी चुकूनही खाऊ नयेत. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 25 जून 2026 वार गुरुवार या दिवशी निर्जला एकादशी आलेली आहे. एकादशी तिथी भगवान श्री हरी विष्णू आणि विठ्ठलांना अतिशय प्रिय अशी ही तिथी आलेली आहे. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानलं जातं. त्यामध्ये निर्जला एकादशी ही सर्व एकादशीमध्ये सर्वश्रेष्ठ एकादशी मानली जाते. असं म्हटलं जातं की अतिशय शुभ मानली जाते. असं म्हटलं जातं की या दिवशी श्रद्धेने व्रत केल्यास वर्षभरातील सर्व एकादशीचे पुण्य प्राप्त होते. परंतु अनेक जण नकळत अशा काही चुका करतात, विशेषतः काही पदार्थाचे सेवन करतात, ज्यामुळे व्रताचे पुण्य कमी होऊ शकते. धार्मिक मान्यतेनुसार अशा चुका केल्यास जीवनात अडचणी, आर्थिक संकटे आणि मानसिक त्रास वाढू शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत की निर्जला एकादशीच्या दिवशी कोणते 3 पदार्थ चुकूनही खाऊ नयेत. तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा, कारण आपल्या चॅनलवरती आपण असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो. तर मित्रांनो, निर्जला एकादशी एवढी महत्त्वाची का मानली जाते? या एकादशीला एवढं महत्त्व का दिलं जातं? मित्रांनो, सर्वप्रथम निर्जला एकादशीचे महत्त्व जाणून घेऊया. हिंदू धर्मामध्ये वर्षभरात 24 एकादशी येतात, परंतु त्यामध्ये निर्जला एकादशीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रद्धेने व्रत केल्यास वर्षभरातील सर्व एकादशीचे पुण्य प्राप्त होते. निर्जला म्हणजे पाण्याचाही त्याग करून केलेले व्रत. त्यामुळे या एकादशीला अत्यंत कठीण आणि तितकेच पुण्यदायी व्रत मानलं जातं. मित्रांनो, निर्जला एकादशीची पौराणिक कथा काय आहे हे अगदी थोडक्यामध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, पौराणिक कथेनुसार पांडवांपैकी भीमसेन यांना खूप भूक लागत असे. त्यामुळे त्यांना दर महिन्याला येणारी एकादशी पाळणे कठीण जात होते. तेव्हा त्यांनी महर्षी व्यास यांना यावर उपाय विचारला. यावेळी व्यासमुनी म्हणाले की जर वर्षभरातील सर्व एकादशी करणे तुम्हाला शक्य नसेल तर ज्येष्ठ शुक्ल एकादशीला निर्जला एकादशीचे व्रत करा. या एका व्रतामुळे सर्व एकादशीचे पुण्य प्राप्त होईल. तेव्हापासून निर्जला एकादशीला भीमसेनी एकादशी असेही म्हटले जाते. यानंतर तुम्ही मुख्य विषयाकडे आपल्या वळूया. मित्रांनो, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एकादशी हे व्रत अत्यंत मनोभावे आपण करत असतो. मात्र मित्रांनो, या दिवशी काही पदार्थ खाणे धार्मिकदृष्ट्या निषिद्ध मानले गेले आहेत. त्यामुळे आता जाणून घेऊया निर्जला एकादशीच्या दिवशी असे कोणते 3 पदार्थ आपण चुकूनही खाऊ नयेत. तर त्यातील पहिला जो पदार्थ आहे तर तो आहे तांदूळ किंवा तांदळापासून बनवलेले पदार्थ. धार्मिक ग्रंथामध्ये एकादशीच्या दिवशी तांदूळ खाण्यास मनाई करण्यात आली आहे. मग यामध्ये खिचडी, भात, पुलाव, पोहे, कुरकुरे किंवा तांदळापासून तयार केलेले कोणतेही पदार्थ एकादशीच्या दिवशी खाणे टाळावेत. असं मानलं जातं की एकादशीच्या दिवशी तांदळामध्ये सूक्ष्म पातळीवर नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते. त्यामुळे
या एकादशी व्रताचे पुण्य कमी होऊ शकते, त्यामुळे तांदूळ खाणे टाळा. 2. कांदा आणि लसूण खाणे टाळावे. निर्जला एकादशी हा सात्विकतेचा दिवस मानला जातो. कांदा आणि लसूण हे तामसिक प्रवृत्ती वाढवणारे पदार्थ मानले जातात. त्यामुळे या दिवशी त्याचे सेवन म्हणजेच कांदा लसूणचे सेवन करणे टाळावे. अनेक जण उपवास करतात, म्हणजेच जर त्यांना उपवास असला तरी किंवा एकादशीचा उपवास करत नसाल तरी देखील भाजी किंवा इतर पदार्थामध्ये नकळत कांदा लसूण वापरतात. पण धार्मिक दृष्टिकोनातून हे योग्य मानलं जात नाही. तिसरा पदार्थ मांसाहार करणे किंवा मद्यपान करणे. निर्जला एकादशीच्या दिवशी मांसाहार करणे, मद्यपान करणे किंवा कोणत्याही प्रकारचे नशेचे पदार्थ पूर्णपणे वर्ज्य मानले जातात. या दिवशी शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे सात्विक आहार आणि ईश्वरनाम स्मरण यालाच महत्त्व दिलं जातं. असं मानलं जातं की या दिवशी मांसाहार करणे आणि नशा केल्यास एकादशी व्रताचे फळ मिळत नाही. मग मित्रांनो, तुम्ही म्हणाल की मग आम्ही निर्जला एकादशीच्या दिवशी नेमकं काय करावं जेणेकरून भगवान श्री हरिविष्णू किंवा श्री विठ्ठलांची कृपा आमच्यावरती नक्कीच होईल, आम्हाला त्यांचा कृपाशीर्वाद नक्कीच मिळेल. तर मित्रांनो, निर्जला एकादशीच्या दिवशी नेमकं काय करावं चला जाणून घेऊया. एकादशीच्या दिवशी सर्व भक्तांनी, जरी तुम्ही उपवास करत नसाल तरी हे नियम अवश्य पाळा. तर निर्जला एकादशीच्या दिवशी काय करावे? भगवान विष्णूंची किंवा श्री विठ्ठलांची पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. जरी तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील ऐकू शकता. गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र किंवा पाण्याचे दान करावे. शक्य असल्यास दिवसभर भगवान विष्णूंचे किंवा श्री विठ्ठलांचे नामस्मरण, हरिपाठ, अभंग, कीर्तन, भजन करावे किंवा ऐकावे. मित्रांनो, आता जाणून घेऊया निर्जला एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका या आवर्जून टाळल्याच पाहिजेत. तर निर्जला एकादशीच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नये, कोणालाही कटू शब्द बोलू नये किंवा वाद विवाद, भांडणे, कलह, क्लेश करणे टाळावे. राग, द्वेष, मत्सर आणि नकारात्मक विचारापासून दूर राहावे. कारण एकादशी हा केवळ उपवासाचा नव्हे तर मन शुद्ध करण्याचाही दिवस मानला जातो. मित्रांनो, एकादशीच्या दिवशी शक्य असल्यास दिवसा जास्त झोपणे टाळावे. हा दिवस जप, नामस्मरण, भजन आणि भगवान विष्णूंच्या भक्तीत घालवावा. मित्रांनो, एकादशीच्या दिवशी घरामध्ये विनाकारण कलह, भांडणे किंवा अशुभ बोलणे टाळावे. मित्रांनो, एकादशीच्या दिवशी दानधर्म करण्याची संधी मिळाल्यास ती टाळू नये. आपल्या क्षमतेनुसार म्हणजेच ऐपतीनुसार पाणी, अन्न किंवा वस्त्रदान अवश्य करावे. मित्रांनो, धार्मिक मान्यतेनुसार निर्जला एकादशीच्या दिवशी या चुका टाळून श्रद्धेने भगवान श्री हरी विष्णूंचे आणि श्री विठ्ठल यांचे उपासना, नामस्मरण केल्यास व्रताचे संपूर्ण पुण्यफळ प्राप्त होते किंवा होऊ शकते असं मानलं जातं. मित्रांनो, निर्जला एकादशीच्या दिवशी श्रद्धा, भक्तिभावाने व्रत करणे सर्वात महत्त्वाचे आहे. तांदूळ, कांदा, लसूण आणि मांसाहार यासारखे तामसिक पदार्थ टाळून सात्विक जीवनशैलीचा स्वीकार केल्यास भगवान श्री हरी विष्णूंची व श्री हरिविठ्ठलांची कृपा प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे. मित्रांनो, तुम्ही निर्जला एकादशीचे व्रत करता का? एकादशीचा उपवास धरता का? तर या दिवशी नेमका कोणता नियम पाळता हे कमेंटमध्ये नक्की सांगा व कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण किंवा रामकृष्ण हरी नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत, बहिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा व आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल
तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. जय श्री हरी विष्णू. रामकृष्ण हरी. जय माता लक्ष्मी.